ऑक्टोबर 2024 रोजी संत संमेलन परभणी हिंगोली आयोजन करण्यात आले होते। संत संमेलनाच्या प्रसंगी दीप प्रज्वलन करून संत संमेलनास आलेल्या संत महंत यांचा सत्कार करून संत संमेलनास सुरुवात करण्यात आली। भारत देश विविधतेने नटलेला आहे। या विविधतेत एकात्मता आणण्याचे कार्य प्राचीन काळापासून संत महात्म्यांनी केले आहे। संत परंपरेने हिंदूंच्या एकतेसाठी समाजातील सर्व घटक आणि सर्व स्तरांना एक सूत्रात एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेत गुंफण्याचे लौकिक कार्य शिकवणीतून समाजाने योग्य जीवन जगण्यासाठी जीवनमूल्य संत साहित्याने निर्माण केले आहेत। संत महात्म्यांची श्रद्धा केंद्रे संतांचे अमूल्य योगदान समाजाप्रती आहे। सध्याच्या वर्तमान काळात सुद्धा याच उज्ज्वल परंपरेचे एकनिष्ठ संत महंत योगी आपल्या कार्याद्वारे राष्ट्र बांधणीचे कार्य करणारे संत महंत कृषी प्रधानाप्रमाणेच ऋषी प्रधान देश आहे असे संत महंत यांनी आपल्या वाणीतून विचार व्यक्त केले। संत संमेलन आज परभणी येथे परभणी व हिंगोली संत संमेलन आयोजित करण्यात आले होते। संत महंत संमेलनाप्रसंगी परमपूज्य श्री 108 वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ संस्थान वसमत, परमपूज्य श्री महंत योगी गोपालनाथजी महाराज तुळजाभवानी संस्थान रतनगड तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली, श्री 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 108 श्रीमंत ज्ञानेश्वर भारती महाराज दत्त संस्थान धसाडी जिल्हा परभणी, हरिभक्त पारायण श्री तुकाराम महाराज गरुड दैठणकर ठाकूरबुवा तालुका जिल्हा परभणी, गुरुपादेश्वर महाराज गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली, श्री अनंत विभूषित 1008 मंडलेश्वर गुरुवर्य स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय आश्रम रूढी तालुका मानवत जिल्हा परभणी यांनी उपस्थित राहून संत संमेलनात देशाच्या राष्ट्रहिताप्रती समाज बांधणीचे वर्तमान काळात उज्ज्वल परंपरेचे एकनिष्ठता कार्य करण्याचे मार्गदर्शन केले। संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये परभणी येथे संत संमेलन पार पडले। न्यूज 9 मराठीसाठी नागनाथ मुळे परभणी। असे नाना प्रकारचे त्या ठिकाणी असणारे मुद्दे बऱ्याच जणांनी मांडले। त्याच्यामध्ये संघटीकरण आपल्या नवयुवकांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असलेला आहे। याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म आणि बऱ्याचशा मिशनऱ्या हिंदू धर्मातल्या मुलींना पुस्तक नेऊन त्यांच्या धर्मामध्ये कन्वर्ट करत आहेत। त्याच्यामुळं त्यांना कोण्या पद्धतीनं रोखता येईल या गोष्टीचा विचार विनिमय झालेला आहे। जय श्री राम।